आरबीआई के लिए स्पीड बूस्टर सीरीज चल रहा है। स्पीड बूस्टर मतलब क्या कि तुम्हारा स्पीड इंक्रीज हो। स्पीड बूस्टर मतलब क्या कि तुम्हारा स्पीड इंक्रीज हो। बराबर है। आ, पहली बात तो यह है कि स्पीड अगर इंक्रीज करना है तुम लोगों को तो सिर्फ स्पीड इंक्रीज करके फायदा नहीं है। मतलब क्या तुमको करना पड़ेगा स्कोर लाने के लिए। तो दो तरीके के लोग होंगे। एक जिनका ऑलरेडी स्कोर आ रहा है ना, उनको मेंटेन रखना है। मतलब जिनका स्कोर आता है 90 92 आ ही जाता है, 92 93 परसेंटाइल भी, 95 96 परसेंटाइल उनका आ जाता है। तो एक कैटेगरी तो हो गई कि जिनका परसेंटाइल आ रहा है ना। तुम कौन से कैटेगरी में आते हो ये डिसिजन तुम्हारा खुद का होगा, है ना। फक्त ते डिसिजन जे आहे ते नाही 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 ते ज्युनियन पाहिजे। नाही तर आपण भलत्याच कॅटेगरीत आपण भलत्याच कॅटेगरी करून राहिलो की आपला पर्सेंटेज येते इकडे 59 आपण पकडतोय 95 है ना। तो हे गलत आहे हा की काय सिली मिस्टेक्स तर होतात आपले दोन चार त्याचं झालं तर पर्सेंटेज 95 बराबर है। ये गलत है। पहली बात ये है कि अगर तुम्हारा स्कोर 95 96 परसेंटाइल आ रहा है, मतलब एक कैटेगरी होगी जिनका स्कोर 95 96 परसेंटाइल आ रहा है, तो ओके डन, कोई दिक्कत नहीं है। वेरी गुड, एवरीथिंग इज परफेक्ट। तुमको क्या करना है, सिर्फ मेंटेन करना है। बराबर है। जिनका स्कोर आ रहा है 95 96 परसेंटाइल, उन लोगों को बस उसको मेंटेन करना है। बराबर। दुसरी कैटेगरी आहे किंवा ज्यांनी ते करून राहिले, बरेच दिवस झाले ते करून राहिले। मी उदाहरणार्थ इंग्लिश म्हणतो, तुम्ही कोणत्याही तिथे लावू शकता जे तुम्हाला जमत नाही ते। बरोबर आहे। रिजनिंग अँड कॉन्टचा स्कोर आपण आणून टाकतो 35 पैकी 35 आणि 35 पैकी 35 टोटल 70 स्कोर तर आपल्याला येऊन जाते। आपले वांदे येतात इंग्लिशचे, आपले वांदे येतात इंग्लिशचे, है ना। तो उन लोगों को क्या करना पड़ेगा, आता इंग्लिश हा एक मी ऑप्शन सांगितलं किंवा हे एक मी सब्जेक्ट सांगितला। हा सब्जेक्ट एखाद्याचा इंग्लिश असेल तर एखाद्याचा मॅथ्स असेल किंवा कॉन्ट्स असेल, एखाद्याचा रिजनिंग असू शकते। बरोबर आहे। सेकंड कैटेगरी किंवा सब आ रहा है यहीच नाही आ रहा, फॉर एक्झाम्पल। बरोबर। यांना काय करायला पाहिजे, यांनी पॅसेजचे काही व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर क्लोज टेस्टचे काही व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर एरर डिटेक्शनचे काही व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर पॅराजंबलचे काही व्हिडिओ पहा, आणि हे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर सेक्शनल नका देऊ, दिसेचा भाऊ त्याला हात नाही लावू। बरोबर आहे। हे तर तुम्ही पाहिलं, हे तर तुम्ही बाकीच्याचे जजमेंट पाहिले, हे तर तुम्ही बाकीच्याचे हे पाहिले, मग काय करायचं, हे तुम्ही सॉल्व्ह करून पाहिजे स्वतः। 4 ते 5 पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करून पहा, 5 ते 6 क्लोज टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून पहा। बरोबर आहे। एरर डिटेक्शन 10 डेली तुम्ही करून पहा, आणि 4 ते 5 पॅराजंबल तुम्ही बसवून पहा। मग आता हे रोजच्या स्टडी झाली की हे व्हिडिओ पाहणं प्लस ही प्रॅक्टिस करणं। अम्मा ही प्रॅक्टिस इम्प्लिमेंट होते का, पहिला प्रश्न। ही प्रॅक्टिस इम्प्लिमेंट होते का, हे माहित कसं पडेल, तर मग याच्यानंतर एक सेक्शन, आणि ह्या सेक्शन मध्ये किती स्कोर येते त्याच्यावरनं तो स्कोर वाढू शकला असता किंवा कसा वाढू शकला असता किंवा काय त्या स्कोर मध्ये होऊ शकलं असतं। नॅचरली बॅटरी नॅचरली हे जे काही अनालिसिस आहे,
हे आपल्याला करावं लागेल, नाही तर मग सेक्शन लिहून फायदा काय झाला? अरे जर हा स्कोर तुमचा कमी येऊन राहिला तर तुम्हाला पहिले तर बसून हा विचार करावा लागेल ना, अरे स्कोर कमी का राहिला बॉस, नेमकं कुठे फुकते, कुठे आणि चुकते तर काऊन चुकते, आणि आपले स्ट्रेंथ काय आहेत, आपले विकनेसेस काय आहे, आपण काय पहिले सॉल्व्ह करायला पाहिजे, काय नाही सॉल्व्ह करायला पाहिजे, आणि हे जेव्हा आपण अनालिसिस करू, तेव्हा आपण कुठे विचार करू की हा हे आपली स्ट्रेंथ आहे, ही आपली विकनेस आहे, आपण पहिले हे सॉल्व्ह करायचं जे आपली स्ट्रेंथ आहे ना, आणि जे विकनेस आहेत त्याच्यावर मग डेली वर्क करायला आपला स्कोप भेटते. मग हळूहळू याच्यातल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या कमी कमी होत जातील प्रॅक्टिस मध्ये, आणि ज्या विकनेसेस आहेत त्या वाढत जातील प्रॅक्टिस मध्ये, म्हणजे त्याची प्रॅक्टिस वाढत जाईल. हळूहळू काय होईल की ते पण आपल्याला येत राहील, हा स्कोर जो आहे तो बाय डिफॉल्ट वाढत राहील. आजची तारीख 10, आजची तारीख 10, अजूनही आपल्याकडे 1 महिना वेळ आहे आणि अजूनही हा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो, अजूनही हा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकते. तो अगर तुम्हारा 95-96 परसेंट आ रहा है, वेरी गुड, कोई दिक्कत नहीं है. अगर तुम्हारा परसेंटेज रिजनिंग और कॉन्स का आ रहा है लेकिन इंग्लिश का नहीं आ रहा, म्हणजे मी कॅटेगरी सांगून राहिलो प्रत्येकाची, कशा कोणत्या कोणत्या कॅटेगरीत कोण कोण येऊ शकते. बरोबर है, तुम्हारा परसेंटेज रीजनिंग और कॉन्स का आ रहा है लेकिन इंग्लिश का नहीं आ रहा, तो क्या करना पड़ेगा, तुमको यही करना पड़ेगा, हा व्हिडिओ आपल्याला कळते सर्व काय करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कळते पण वळत नाही, याच्या मागे फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे आळस. करते पण वळत नाही, याच्या मागे फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे आळस. तुम्हाला बहु वाटतं अभ्यास करा, कोणाला वाटतं अभ्यास नाही करावं, और कोणाची इच्छा आहे आम्हाला की अभ्यासच नाही करावा म्हणून, बरोबर आहे ना, तुम्हाला बहु वाटतं अभ्यास करावा, पण तुम्ही काय करता, करू किती वाजले आता, 7:10 मिनिटं बाकी आहे, 7:10 मिनिटं हा काही अभ्यास करायचा वेळ आहे, 7 वाजता करू, बरोबर आहे. चुपचाप तो काटा 7च्या समोर जाऊ देता, आणि म्हणता गेला नाही माझा आहे ना, आता 7:30 वाजता भाऊ काय, तर 7:30 पर्यंत कोणीतरी काहीतरी काम सांगते आणि तुम्ही त्या कामात लागता. किंवा 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 याला अजून दुसरा पॉइंट आहे की अभ्यासही काही काही लोक बंक करतात, असं नाहीये, कारण की आता ग्रॅज्युएट ना, तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आला, काही लोकांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते समज आहे किंवा अभ्यास करावा लागते. अभ्यास नाही करावा लागत तर ऍटलीस्ट दाखवा तरी लागतं की अभ्यास करून राहिलो म्हणून. हा, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यातनं आउटपुट कसं निघू शकते, तर त्याचा विचार जेव्हा तुम्ही करता, तुम्हाला काय येते, रिझनिंग येते, अजून काय येते, कॉन्ट्स येते, काय येत नाही, इंग्लिश येत नाही. मग अभ्यास करायचा तर कशाचा करायचा, रिझनिंगचा आणि कॉन्ट्सचा. काय तर येतं ना बा, स्कोर पान त्याचा किती होऊन राहिला आपला, तर मग इंग्लिश येत नाही की नाही, मग त्याच्यावर फोकस कुठे आहे, आणि नाही आहे तर काऊन नाही, बरोबर ना, बरोबर ना. तो सेकंड कॅटेगरी की सर्व येऊन राहिले, इंग्लिश येऊन राहिला, इंग्लिश साठी हे प्लॅन, हे फॉलो करा. याला वेळ किती लागते, सध्या तू फॉलो करून राहिला, किती वेळ लागून राहिला, 6 तास, बरोबर आहे. व्हिडिओ जे आहे ते 1.5 किंवा 1.75च्या स्पीडवर पाहायचे, बरोबर, टाइम कमी होऊन जाईल, कारण की अल्टिमेटली कितीच्या स्पीडवर पाहिजे तर शेवटी ते समजतातच आपल्याला काय म्हणणं आहे त्याचं, आणि आपल्याला फक्त समजून घेणं आहे. आता पॅसेजचं कोणाला कोणी तुम्हाला एकूण एक गोष्ट समजून नाही सांगू शकत ना, तुम्हाला फक्त समजून घेणं की पॅसेज कशावर आहे आणि त्याचे आन्सर कसे मार्क करावे लागतात. अल्टिमेटली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून पाहताल तेव्हा तुम्हाला माहित पडते. मग आता सध्या तुम्ही जर 4-5 तास जाऊन राहिले, नो इश्यू, बरोबर. मग आता जे सध्या इंग्लिश जे आता नवीन आहे, नवीन म्हणजे ज्यांना जे हे पहिल्यांदा एक्झामची तयारी करून राहिले किंवा पहिल्यांदा एक्झाम फेस करून राहिले, म्हणजे आतापर्यंत त्यांना पुढे सुरुवात नाही केली, आता त्यांची पहिली एक्झाम आहे की आरबीआय, ते पहिल्यांदा टार्गेट करून राहिले, किंवा कोणती एक्झाम असो ते पहिल्यांदा टार्गेट करून राहिले, त्या लोकांनी काय करायला पाहिजे, किंवा ज्यांचा रिजनिंग कॉन्स्टचा स्कोर येत नाहीये आणि इंग्लिश येत नाही, त्याला पण पहिल्यांदा स्टार्ट करून राहिले म्हणून, भले ते 2 वर्षाला प्रिपरेशन करत असतील, बरोबर आहे की नाही. अरे बरोबर ना, होऊ शकते एखादा माणूस पहिल्यांदा करून राहिला तो या कॅटेगरीत बसून जाते एकदम, होऊ शकते 4 वर्षाला प्रिपरेशन करून राहिला तो या कॅटेगरीत येत असेल एकदम,
तर त्याच्यामुळे कॅटेगरी ज्या आहेत त्या आपल्या किती ड्युरेशनवर आहे आपण त्याच्यावर नाही डिपेंड होत, त्या कॅटेगरी डिपेंड करतात की आपला स्कोर किती येते त्याच्यावर. बरोबर आहे. रिझनिंग कॉन्सेप्ट आपले 90% लिहितात का, किंवा 95% लिहितात का, नाही. इंग्लिश येतात का, नाही येत. मग त्या लोकांना ना जास्त एफर्ट घ्यावे लागतील ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. त्या लोकांना ना जास्त एफर्ट घ्यावे लागतील ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. आणि मग ते एफर्ट कसे घ्यावे लागतील ते फार सिस्टमॅटिकली घ्यावे. ते फार सिस्टमॅटिकली घ्यावे लागतील. एकदम जर सिस्टमॅटिकली तुम्ही स्टडी केला ना तर मला असं वाटते की आरबीआय निघू शकते. पण तो अभ्यास जो आहे तो फार सिस्टमॅटिकली आणि फार डेडिकेशननी आणि तुमच्या इन्व्हॉल्वमेंट नुसार तो अभ्यास असायला पाहिजे. आणि तुमची आवड असो की नसो, जी गोष्ट आवश्यक आहे करणं ती गोष्ट करावीच लागेल. दॅट शुड बी द ॲटिट्यूड. है ना. मला त्या दिवशी कोण म्हणे इच्छाच नाही होत, कोणीतरी मला म्हटलं होतं की बा हे करत काऊन नाही. हा तोच माणूस म्हणे की इच्छाच नाही होत, है ना. आता समजा तो तिकडून तो कोण आहे कडे, आता बॉलर कोणता न्यूझीलंड काय करा, फाट बॉलर कोणीतरी, हा हेनरी समजा, बरोबर आहे. हा तर तो हेनरी आला, तो बॉल टाकून राहिला आणि इकडून समजा आता संजू सॅमसन बॅटिंग करत असता आणि त्याच्या मधातच मन झालं की जमायला आपली इथे इच्छाच नाही होऊन राहिली क्रिकेट खेळायची, सोडणं बॉल तसा सोडून दिला असता, काय झालं असतं. असं होते का, नाही होत ना. तुमची इच्छा असो तुमची इच्छा नसो, एखादी गोष्ट जी आवश्यक आहे ती करावं लागते, म्हणजे करावंच लागते. बुमरा समोर कोणाच समोर नाही होत. तुम्हाला माहित आहे ना जी गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे, आपले जेवण तुम्हाला आवश्यक आहे, तुमची इच्छा असो नसो तुम्ही जेवतात की नाही. काय म्हणते, भंडाऱ्याच्या वेळेस बरोबर तुम्हाला भूक लागते की नाही, तुमची इच्छा असो नसो तुम्ही बरोबर भूक तयार करता. हा कोणी म्हटलं चलतं घ्या गिजन भंडारा हनुमान जयंती. बरोबर आहे ना. प्रिपरेशन करताना सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की आपण आपल्या सोयीनुसार प्रिपरेशन करायचा प्रयत्न करतो, की अपने को क्या आता इतना, हा मग पहिले हे घेऊन घ्या. मग ते घेण्यातच आपला दिवस चालला जाते. आपण वाटतं भाऊ अभ्यास केला, घरचे वाटते भाऊ पोट अभ्यास करून राहिला. प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हा आहे की आपण किती अभ्यास करत असलो तरी तो स्कोर नाही येत, कारण आपण फक्त तेच करतो जे आपल्याला किंवा जे आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आहे. आणि हे तुमची चुकी नाही आहे. बेसिकली प्रत्येक माणूस कम्फर्ट झोन मध्येच राहायचा प्रयत्न करत असते आपापल्या. कोणी माणूस होतो तो काय करते, तो आपला कम्फर्ट झोन तयार करते, तो त्या कम्फर्ट झोन मध्ये राहायचा प्रयत्न करते. हा बस नाहीच, बरोबर ना, याच्यापेक्षा असं नाही. जो माणूस तो कम्फर्ट झोन ब्रेक करू शकते तो माणूस होता त्याने करू शकते, तो माणूस सिलेक्शन कडे जाऊ शकते. मग आता जर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करायचा आहे, तुम्ही समजा पहिल्यांदा प्रिपेअर करून राहिले किंवा तुम्ही बरेच वर्षांनी प्रिपेअर करून राहिले पण रिझनिंग स्कोर नाही देऊन राहिले आणि इंग्लिशही नाही येऊन राहिले, तर तुम्ही काय प्रिपरेशन करायला पाहिजे. सध्या तुमचा लाईन ऑफ ऍक्शन काय झाला पाहिजे पुढच्या एका महिन्यासाठी तरी, तर ती म्हणजे समजा कॉन्स्टची अशी झाला पाहिजे. काय येते पेपर मध्ये, सिम्प्लिफिकेशन, बरोबर आहे. किती येतील, 10 ते 15. पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, आपण सिम्प्लिफिकेशन पेपर मध्ये सोडणार आहे का, सोडणार म्हणून राहिलो, सोडवणार नाही म्हणून राहिलो, सोडणार आहे का, असं होणार आहे का की आपण सॉल्व नाही करू म्हणून सिम्प्लिफिकेशन पेपर मध्ये. कभी भी ऐसा होने वाला है कि सिम्प्लिफिकेशन को सॉल्व नहीं करेंगे करके, असं कधीच नाही होणार, बरोबर आहे की नाही. सिम्प्लिफिकेशन तुम्ही सॉल्व करणार, म्हणजे सिम्प्लिफिकेशन तुम्ही सॉल्व करणारच आहे, काय होऊ द्या तिकडे. मग माझं म्हणणं आहे की पहिला प्रश्न स्वतःला विचारा की जर मी सिम्प्लिफिकेशन सॉल्व करणारच आहे तर 10 सिम्प्लिफिकेशनला मला वेळ किती लागते. हा हुकते कुठे नवीन बोलायचं पहा तुम्ही, हा 10 सिम्प्लिफिकेशन, बरोबर. त्याच्यानंतर ते म्हणतात डी आहे, एक डी आहे, समजा एक डी म्हणजे 5 क्वेश्चन समजा त्याच्यावर, बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर सिरीज, बरोबर आहे, 5 क्वेश्चन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा पकडून चाल, 5 क्वेश्चन, किती झाले टोटल मार्क्स, 25 मार्क्स, बरोबर आहे. आता हा जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला घेते की नाही, याला 10 सिम्प्लिफिकेशन लागतात 12 मिनिटं, नवीन पोराची गोष्ट करून ना.
हे 10 सिम्युलेशन लागतात 12 मिनिटं, बरोबर आहे. एका DI लागतात 5 मिनिटं, बरोबर. आणि नंबर सिरीज घेता घेता याचा टाइम संपते. आणि हा काय म्हणते की हा म्हणते कॉन्टॅक्ट स्कोर जो आहे म्हणजे 10 मार्क हे भेटतात, 5 मार्क हे भेटतात, 10 5 15 आणि नंबर सिरीज मधले 2-3 मार्क भेटतात है ना, 15 आणि 3 18. मग हा म्हणते माझ्या कॉन्टॅक्ट स्कोर कमी होऊन राहिला, 18 येऊन राहिला, बरोबर आहे. मग आता मला वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावं लागते. मॅट आहे का तू, बरोबर आहे की नाही. मग याचा स्कोर येत असते कमी आणि हा प्रॉब्लेम हा प्रॅक्टिस करते वर्ड प्रॉब्लेम घेऊन रोज प्रत्येक टॉपिकचे वर्ड प्रॉब्लेम नाही, कधी कधी प्रॅक्टिसही नाही करत. तो फक्त परेशान होते की मला वर्ड प्रॉब्लेम येतच नाही. अरे तू वर्ड प्रॉब्लेम पर्यंत पोहोचत नाही ना पावल्या. ही रियालिटी आहे ना बा, ही रियालिटी आहे, बरोबर आहे की नाही. तुला हे करता करता हे 25 पैकी तू हेच तर 25 नाही सॉल्व्ह करू शकत, याच्यातलेच तर तू 18 पर्यंत तू पोहोचत, बरोबर आहे. याच्यातच तू 18 पर्यंत पोहोचत, 20 मिनिटात तू इतकेच होतात. मग तुला वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आवश्यकता आहे का, बिलकुलच नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की करायचीच नाही म्हणून, है ना. पण तू जे टेन्शन घेऊन राहिला की मला वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, मला वर्ड प्रॉब्लेम तू फालतू टेन्शन घेऊन राहिला, है ना. तुला याच्या फक्त बीपी शुगर इतकेच होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट नाही होऊ शकत. मग त्याला काय करावं लागेल, त्याला सर्वात पहिले ही टायमिंग कव्हर करावं लागेल की बा हे जमते काय तुला टायमिंग मध्ये. हा 10 सिम्युलेशन किती मिनिटात जमायला पाहिजे हे विचारा तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला 4 मिनिटं 10 जमायला पाहिजे म्हणून, किंवा 5 मिनिटं मॅक्स 5 मिनिटात 10 व्हायला पाहिजे. मग घ्या रोज सिम्प्लिफिकेशन, बघून 10 सिम्प्लिफिकेशन टार्गेट ठेवा की आज चहा मायले शिवी नाही आहे बरं. मी प्रत्येक वेळी जेव्हा चहा मायला म्हणतो तेव्हा मी ते या फ्रस्ट्रेशनने म्हणतो की उद्गार वाचन. तर मी ते ह्या फ्रस्ट्रेशनने म्हणतो की असं तुम्हाला वाटायला पाहिजे, हा म्हणजे ते चांगल्या भावना पोहोचतात व्यवस्थित. किंवा आज हा सिम्प्लिफिकेशन आपण टायमिंग कव्हर करून टाकू, बरोबर आहे. मग घ्या सिम्प्लिफिकेशन, बसा सिम्प्लिफिकेशन घेऊन आणि करा टाइम कव्हर करायला प्रयत्न. 5 सिम्प्लिफिकेशन घ्यायचे, 3 मिनिटाचा टायमर लावायचा, बसतात का बसतात का बसतात का. मग नंतर 10 सिम्प्लिफिकेशन घ्यायचे, जर 5 सिम्प्लिफिकेशन 3 मिनिटात बसले, 10 सिम्प्लिफिकेशन 6 मिनिटात बसतात का. करा प्रॅक्टिस, करत राहा करत राहा करत राहा करत राहा. हो 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 टायमिंग कव्हर होत चालली, हो टायमिंग कव्हर होत चालेल. 10 सिम्प्लिफिकेशन 6 मिनिटं झाले, 5 मिनिटाचा टायमर लावा, बसतात का. 2 दिवस लागतील, 3 दिवस, जर तुम्ही त्याच्या मागे लागले सिम्प्लिफिकेशन टॉपिक वन्स फॉर ऑल कव्हर होऊन जाईल. मग वन्स फॉर ऑल कव्हर होईल याचा अर्थ असा नाही की तो डबल कधीच नाही घ्यायचा. वन्स फॉर ऑल कव्हर होईल म्हणजे आता तो कव्हर झाला, आता तुला तो मेंटेन ठेवणं आहे. काही काही लोक डाएट करतात, है ना, साखर खात नाही, हे खात नाही, ते खात नाही, असं नाही तसं नाही, वॉकिंग करतो, हे करतो ते करतो, फक्त भाकऱ्याच खाते तो माणूस, पोळ्या बिलकुल खात नाही. लग्नात गेला तर बाकीच्या पोट दुखतात, हा खात नाही ना काही, तर हा आपल्याकडे पाहते, बरोबर आहे की नाही. आपले पोट दुखते मी नाकार, पण तो नाही खात. मग तो डाएट तो मेंटेन, तो एकदम 10-15-20 किलो तुम्हाला ते लोक दिसत असतील, 10-15-20 किलो लोक वजन कमी झालं समजा त्या माणसाचं, काहीच नाही, चुपचाप बसायचं, बिलकुल एक शब्द बोलायचं नाही, चुप, है ना. किती किलो वजन कमी झालं, 15 किलो, 6 महिन्यांना भेट, बरोबर आहे. त्याचा डाएटचं फॅट किती दिवस चालते, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, बरोबर आहे. 2 महिन्यानंतर ते जितक्या त्याने सोडलेलं असते तितक्या डबल स्पीडनं तो खाणं चालू करते, बरोबर आहे. पुन्हा 6 महिन्यानंतर ऍज इट इज सिच्युएशन दिसते तुम्हाला, जैसे ते, बरोबर आहे की नाही. हे तसंच आहे. आली ना तुझी स्पीड, सर्व काही जमलं ना, आहे ना बरोबर, ओके आहे ना. मग आता तुम्ही जर म्हणसाल झालं तर मग गेलं, युअर मेंटेन. मग डेली तुम्हाला काही सिम्प्लिफिकेशन रोज सॉल्व्ह करावं लागतं. सेम विथ DI. मग एक एक टॉपिक घ्यायचा, कव्हर करायचा प्रयत्न करायचा, एक एक टॉपिक घ्यायचा, कव्हर करायचा प्रयत्न करायचा, एक एक टॉपिक घ्यायचा, कव्हर करायचा प्रयत्न करायचा. नाही कॉन्स्टची तुम्ही पूर्ण प्रिपरेशन केली किंवा नाही कॉन्स्ट तुम्ही पूर्ण शिक्षण दिले तरी चालतील, पण एक एक टॉपिक घ्या, कव्हर करायचा प्रयत्न करा, एक एक टॉपिक घ्या, कव्हर करायचा प्रयत्न करा, बरोबर आहे. त्याच्यासोबत काही वर्ड प्रॉब्लेम घ्या, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, बरोबर आहे. आहेतच किती कॉन्स्टचे टॉपिक, 5 ते इथंच लिहिले, बाकी वर्ड प्रॉब्लेम मधले समजलं तुम्हाला 10 पैकी नाही काही तर 4-5 वर्ड प्रॉब्लेम घेऊन चालले तरी 30 पर्यंत पोहोचते. क्या क्या, तो गलत किया ना तुमने, सिंप्लीफिकेशन के लिए कितना समय लगा तुमको, तुमने देखा कि 10 सिंप्लीफिकेशन के लिए तुमको समय कितना लगा, तो कितना, हाँ हाँ,
म्हणजे पेपर दिल्यावर तुम्हाला हे अनालिसिस तर करावं लागेल ना रे बा, तुम्हाला किती पेपर दिल्यावर तुम्हाला हे अनालिसिस तर करावं लागेल ना रे बा, तुम्हाला किती वेळ लागतंय म्हणून सिम्प्लिफिकेशन साठी, तुम्हाला DI साठी किती वेळ लागतंय, तेव्हा कुठं पेपर देऊन फायदा. नाही तर पेपर फक्त मास्टरला दाखवायसाठी नका देऊ. बरोबर आहे की नाही. मग सिम्प्लिफिकेशन 5 मिनिटाचं टार्गेट, DI 3 मिनिटाचं टार्गेट, हे तुम्ही अचीव करणं चालू करा. तुम्ही कॉन्स्टंट प्रिपरेशन करताय दिवसभरात म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही तुमचे टायमिंग कव्हर करायचा प्रयत्न करताय. तुम्हाला हे टॉपिक येत असतील तर येतात का पहिले स्वतः विचारायचं. हो, आणि मग तुम्ही याचे स्पीच कव्हर करणं चालू करा. बरोबर. नंबर सिरीज सेम 2 मिनिटं 3 मिनिटं देऊन कव्हर करायचा प्रयत्न करा. आणि मग त्याच्यानंतर जो टॉपिक आहे तो नॅचरली वर्ड प्रॉब्लेमसाठी. मग वर्ड प्रॉब्लेमची प्रिपरेशन करा. आपल्या ऍपला बरेच वर्ड प्रॉब्लेमचे टेस्ट आहेत 6 मिनिटात 10. किती वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते? हो ना, टॉपिक मध्ये किती आहेत ते? नाही, वर्ड प्रॉब्लेमची स्पेशल आहे ना. हा, 50 टेस्ट आहेत है ना, म्हणजे जवळपास 500 क्वेश्चन आहेत. 6 मिनिटात 10 वर्ड प्रॉब्लेम, 6 मिनिटात 10 वर्ड प्रॉब्लेम, 6 मिनिटात 10 वर्ड प्रॉब्लेम, 6 मिनिटात 10 वर्ड प्रॉब्लेम. तर ते बसून पाहायचा प्रयत्न करा. तुमचे बसणार नाही, तुम्ही परेशान होता. परेशान नका होऊ. चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या, करत चला करत चला करत चला करत चला. जे नाही आले ते सॉल्व्ह करून पाहिजे, जे नाही आले ते सॉल्व्ह करून पाहिजे, जे नाही आले ते सॉल्व्ह करून पाहिजे. होऊ द्या होऊ द्या. काय होईल काय होईल, हळूहळू हळूहळू स्पीड वाढेल. तो पेशन्स तुमच्याकडे असला पाहिजे. प्रिपरेशन करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स नसते म्हणून टेन्शन येते, तुमच्याकडे पेशन्स नसते म्हणून तुम्हाला फ्रस्ट्रेशन येते, तुमच्याकडे पेशन्स नसते, तुमच्याकडे पुढचा व्ह्यू क्लिअर नसते म्हणून आता तुम्ही डिप्रेशन मध्ये जायचा विचार करता. कारण तुमच्याकडे फ्युचर प्लॅनिंग नाहीये, तुमच्याकडे हे एम नाहीये की तुम्ही कधीपर्यंत तिथपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही समुद्रात चालले आणि तुम्हाला डेस्टिनेशन माहित नाही की तुम्हाला जाणार पोहोचणार कधी आहे म्हणून, तुम्ही फक्त बल्लवून राहिले. बरोबर आहे, तुम्ही फक्त बल लावून राहिले. तुमच्याकडे स्पेसिफिक प्लॅन तयार ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये तो असला पाहिजे की हा आरबीआय साठी मला प्रिपरेशन करायची आहे. क्वांट्स में नाही, समजा तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देऊन राहिले नाही, तुमच्या आरबीआय क्रॅक होणार हे तुम्हाला माहिती आहे समजा की नाही क्रॅक होणार, पण मैं कितना खींच सकता हूं ना इसको, ये तुम्हारे दिमाग में होना चाहिए की नाही 91 घेऊ शकलो तर कमीत कमी मी 71 81 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. तो प्लान तुम्हारे दिमाग में रेडी हो कि तुम कैसे पहुंचोगे, तुम कॉन्स में कितना स्कोर लाओगे, कैसे प्रॅक्टिस करोगे. आणि हे तुम्हाला जर नाही जमलं ना, तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करा ना. मी आहे त्यासाठी. बरोबर आहे. आणि सेम विथ द रिजनिंग. अल्फान्यूमेरिक सिरीज 2 मिनिटात 5 जमायला पाहिजे. कोडिंग दी कोडिंग 2 मिनिटात 5 जमायला पाहिजे. इनइक्वेलिटी 2 मिनिटात 5 जमायला पाहिजे. सिलॉक्स 2 मिनिटात 5 जमायला पाहिजे. आणि पझल 10 मिनिटात 3 जमायला पाहिजे. प्रॅक्टिस करायची, सुरुवातीला नाही जमणार, हळूहळू 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 जमणं चालू. हळूहळू. कितना लगा? 9 मिनट्स लगे 10 सिम्प्लीफिकेशन, उसमें से करेक्ट कितने थे? सभी करेक्ट थे. बराबर है. तो 9 मिनट में तुमने 10 मार्क्स लिए, वही मार्क्स 5 मिनट में भी आ सकते हैं. बराबर है, मतलब 4 मिनट तुम्हारे बैठ गए है ना. उसमें एक डे भी बैठ सकता था, तो कम से कम 5 मार्क्स तुम्हारे बैठ सकते थे पूरे. तो डी है क्वाड्रेटिक, ये ऐसी टॉपिक है नंबर से जिसकी जो तुमको उठानी ही है. नहीं, पहले वर्ड प्रॉब्लम नहीं, पहले सिंप्लीफिकेशन, फिर डी है, फिर नंबर सीरीज और फिर क्वाड्रेटिक. क्या डी है सिंप्लीफिकेशन, सॉरी सिंप्लीफिकेशन, डी है क्वाड्रेटिक, नंबर सीरीज और फिर वर्ड प्रॉब्लम है ना. तो ये तुमको करना ही है, ये तुमको करना ही है. रिझनिंगची ही प्रिपरेशन तुमची करावं लागेल. आता मी एक सांगतो की रिझनिंगला एक टार्गेट म्हणून फोल्डर आपण आपल्या टॉप नॉचला अपलोड केलं आजच्या तारखेमध्ये, आणि आता हे रोज अपलोड होईल इथून पुढे काही दिवस.
टार्गेट म्हणून एक फोल्डर रोज अपलोड होईल. तर त्याच्यामध्ये ना हे 10 प्रॉब्लेम्स, हे 10 प्रॉब्लेम्स, हे 10 प्रॉब्लेम्स. सध्या सिलॉग वर वर्क करणं चालू आहे, तर सिलॉगचे 30 प्रॉब्लेम्स आणि पझल्स 6, 5 ते 6 पझल्स. हे तुम्हाला डेली प्रॅक्टिससाठी अवेलेबल असेल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक टायमर लावा, कारण की त्याला भरमसाठ टायमिंग दिले ते, कारण की फक्त प्रॅक्टिससाठी आहे. तुम्हाला जर काय करायचं तुम्ही तुमच्या वैयक्तिक टायमर लावा आणि सॉल्व्ह करून पहा टेस्ट. तुम्हाला किती मिनिटं लागतात. बरोबर. तुम्हाला वैयक्तिक टायमर लावायचे काम नाही, तुम्हाला दिसते तिथं सबमिट मारल्यावर तुम्हाला किती वेळ लागला. बरोबर आहे. तर टॉपिक वाईज तुम्हाला टॉप नॉचला मिळेल. अजून आपण एक काम करणार आहे उद्यापासून. उद्यापासून 6:30 वाजता टॉप नॉचला कॉन्स्ट्रॅक्ट सेक्शनल आपण बॅच मध्ये घेतो. त्याच्यामुळे तुम्ही हॉलमध्ये 6:30च्या आत हजर असले पाहिजे. हा, आपण टॉप नॉचला 6:30 वाजता शार्प सेक्शनल स्टार्ट होत जाईल आणि तो 20 मिनिटाचा सेक्शनल आणि हातोहात अर्धा तासात तो सेक्शनल डिस्कस होत जाईल की नेमकं याचं काय बरं वाईट. 6:30 ते 7 अर्धा तासात आपण तो सेक्शनल डिस्कस करतो आणि 7 वाजता रिझनिंगचा सेक्शनल स्टार्ट होत जाईल आणि याच्यातलाच कोणीतरी सिलेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोर माहित पडेल. त्याच्यानंतर मी काय डिस्कस करेल किंवा मी त्या सेक्शनलवर काही सोल्युशन सांगेल किंवा हे असं नव्हतं सॉल्व्ह करायला पाहिजे, हे असं सॉल्व्ह करायला पाहिजे होतं, हे नव्हतं सॉल्व्ह करायला पाहिजे, हे सॉल्व्ह करायला पाहिजे होतं, हे नव्हतं घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यावर आपण डिस्कस करू की हा स्कोर कसा काय वाढू शकला असता. पेपर टॉप नॉचला जे आहे तर तो त्या पर्टिक्युलर टायमिंग साठीच अवेलेबल राहील, फक्त त्याच्यानंतर तो अवेलेबल नाही राहणार. आणि त्याची जी आहे एक हे बनेल, काय म्हणतात त्याला, हा त्याची एक स्कोर शीट बनेल आणि अर्ध्या तासात ते आपल्याकडे येऊन जाईल. त्याच्यामध्ये आपला रँक आपल्याला माहित पडेल की आपण कुठे स्टँड करतोय. बरोबर आहे. हे झालं एक. आणि बेसिकली कोणी आता याचा विचार करू नका की बाबा टॉप नॉच आपल्याला परचेस करावं लागेल किंवा हे करावं लागेल ते करावं लागेल. दॅट इज इन द फ्री टेस्ट है ना. तर ते जे आहे ते फ्री टेस्ट मध्ये अवेलेबल होईल रोज संध्याकाळी 6:30 वाजता. बरोबर आहे. याच्यात चेकिंग वाले लोक कोण कोण आहे, त्यांनी त्यांचे सेकंड सबस्क्रिप्शन घेऊन घ्या. बरोबर. आणि त्याच्यावर मग ते घेऊन टाका. अच्छा, पुन्हा रिटर्न तुम्ही करू. और तुम्हारे कोई डाउट? दोनच परिस्थितीत डाऊट नसतात. सारं समजलं, काही डाऊट नाही. आता प्रोडक्शन स्टार्ट करतो, नो इश्यू. हा हा हो यार, आता मी हे सर्व सांगितलं पण हे सर्व बरोबरच आहे, पण याच्यात आता एक गोष्ट आहे ते म्हणजे आळस, तर ते कसं काय सॉर्ट आउट होईल इश्यू. प्रश्न वाईट नाही, या प्रश्न बरोबर आहे किंवा आळस जो आहे तो इश्यू नेमका कसा काय सॉर्ट आउट होईल. मला असं वाटतं किंवा हा मला असं वाटतं ना की आळस सॉर्ट आउट व्हायसाठी ना एक दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर माणूस तितका सेल्फ मोटिवेटेड पाहिजे किंवा त्याच्यामुळे आळस जाईल. दुसरी गोष्ट माझं म्हणणं आहे की तुम्ही क्लासला येत चला, क्लासमध्ये बसून क्लास करा ऑनलाईन केल्यापेक्षा, माझं वैयक्तिक सजेशन आहे. कारण काय होतं माहितीये काय, की मग आपला रँक आपल्याला माहित पडते. बरोबर आहे. आपला रँक आपल्याला माहित पडते म्हणजे बाकीच्याही माहित पडेल. जे ऑनलाईन आहेत समजा, आता जे कोणी ऑनलाईन करत असेल समजा क्लास, त्याला उद्या पेपर ते देऊच शकतील 6:30 ते 7 पर्यंत. दॅट इज एव्हरीबडी कॅन. हा, पण इथे आता समजा क्वेश्चन विचारतो आपण आणि लगेच कोणी जर म्हणते की झालं, हे म्हणतात झालं, ते म्हणतात झालं आणि आपण म्हणतो झालंच नाही. बरोबर की नाही. मग आपल्याला माहित पडते, मग आपल्याला आपला स्कोर माहित पडेल. आपल्याला आपला स्कोर माहित पडला ना की बरोबर दुसऱ्या दिवशी माणूस विचार करते की हे तर सर्वांना माहित पडते आपला स्कोर काय आहे. आपण नुसतं स्वामी विवेकानंद म्हणजे हात बांधले म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणून फिरू शकत नाही. बरोबर आहे. मग बरोबर आपण अभ्यास करायला लागतो.
याला सोल्युशन आहे की तुम्ही क्लासमध्ये कंटिन्यू असणं. तुम्ही कंटिन्यू राहा, आज जाईन तो. ही गॅरंटी मी देतो. जितना पढ़ाना इम्पॉर्टंट है ना, म्हणजे हे टॉपिक शिकवणं, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मी जे बोलून राहिलो तुमच्यासोबत आता ते जास्त महत्वाचं आहे. है ना? क्योंकि वो माइंडसेट ही नहीं रहेगा तो क्या प्रिपरेशन होगा रे बा? वो माइंडसेट ही नहीं रहेगा तो क्या प्रिपरेशन होगा और कैसे करोगे? तो रेडी स्टार्ट करें प्रिपरेशन. तो ये एटीट्यूड रखना कि अपन कर सकते हैं करके. और देखते हैं 3 वर्ड नॉलेज